नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्ट इन्वेस्ट चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण टेक्निकल ॲनालिसिसमधील ट्रेंड ॲनालिसिस आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे 2 पॉईंट पाहिलेले आहेत आणि आजपासून आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहण्याआधी आपण कॅन्डलस्टिक म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. तर कॅन्डलस्टिक हा मित्रांनो, आपण जे वेगवेगळे चार्ट पाहतो त्यातील एक चार्टचा प्रकार आहे. इथे तुम्ही बघू शकता बऱ्याच प्रकारचे चार्ट असतात. यामध्ये बार चार्ट, लाईन चार्ट, हेकिनाशी चार्ट, पॉईंट अँड फिगर चार्ट असे वेगवेगळे चार्ट आहेत. तर कॅन्डलस्टिक हा त्यातीलच एक चार्टचा प्रकार आहे. आता या कॅन्डलस्टिक चार्टमध्ये 2 प्रकारच्या कॅन्डल्स असतात. एक म्हणजे बुलिश कॅन्डल जी मार्केट वर जाताना बनते, जी हिरव्या कलरची असते, आणि दुसरी बेरिश कॅन्डल जी मार्केट खाली पडताना बनते, जी लाल कलरची असते. आता प्रत्येक कॅन्डल आपल्याला 4 गोष्टी सांगत असते. त्या कॅन्डलची ओपन प्राईस, क्लोजिंग प्राईस, कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलचा लो. आता समजा ती कॅन्डल 15 मिनिटाची आहे. आता प्रत्येक कॅन्डल तुम्हाला त्या टाईम फ्रेमचा डेटा देते. इथे बघा वेगवेगळ्या टाईम फ्रेम दिलेले आहेत. आता यामध्ये तुम्हाला लागलीच एक गोष्ट सांगतो की प्रत्येक टाईम फ्रेम वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जाते. इंट्राडे ट्रेडिंगसाठी 5 मिनिटाची आणि 15 मिनिटाची टाईम फ्रेम वापरली जाते. स्कॅल्पिंगसाठी शक्यतो 1 मिनिटाची टाईम फ्रेम वापरली जाते आणि स्विंग ट्रेडिंगसाठी 4 तास आणि 1 दिवसाची किंवा वीकली टाईम फ्रेम वापरली जाते. आता समजा ही 5 मिनिटाची कॅन्डल आहे. तर या 5 मिनिटामध्ये प्राईस कुठं ओपन झाली, कुठं क्लोज झाली, प्राईस किती वर गेली आणि प्राईस किती खाली गेली, हा सर्व डेटा तुम्हाला ती कॅन्डल सांगते. ओके. आता या कॅन्डलमध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर या कॅन्डलमध्ये 2 गोष्टी असतात. एक कॅन्डलची बॉडी आणि दुसरी कॅन्डलची वीक किंवा तिला शॅडो बोललं जातं. तर हा जो मधला जाडवाला भाग दिसतोय ना, ही कॅन्डलची बॉडी आहे आणि ही जी वर आणि खाली लाईन दिसते ती कॅन्डलची वीक आहे. आता बघा, समजा ही 5 मिनिटाची कॅन्डल आहे. तर 5 मिनिटामध्ये ही कॅन्डल इथे ओपन झाली, इथून ती इथंपर्यंत खाली गेली आणि इथून परत ती इथेपर्यंत वर गेली आणि परत खाली येऊन ती इथे कॅन्डल क्लोज झाली. म्हणजे या 5 मिनिटामध्ये ही झाली तुमची ओपनिंग प्राईस, ही झाली तुमची क्लोजिंग प्राईस, हा झाला तुमचा हाय आणि हा झाला तुमचा लो. आता यामागचं तुम्हाला लॉजिक सांगतो. ही बुलिश कॅन्डल आहे. तर इथे काय झालं, प्राईस इथे ओपन झाले आणि सेलर पहिल्यांदा प्राईसला खाली घेऊन गेले आणि या पॉईंटला इथून काय झालं, बायर्सनी डॉमिनेशन केलं. ते बोलले आम्ही प्राईसला वर घेऊन जाणार. बायर्स प्राईसला इथंपर्यंत वर घेऊन गेले आणि परत सेलरनी प्राईसला थोडंसं खाली आणलं आणि इथे प्राईस क्लोज झाली. समजलं? म्हणजे हा हाय तुम्हाला काय सांगतोय, तर 5 मिनिटामध्ये सर्वात वर प्राईस इथंपर्यंत गेली होती आणि त्या कॅन्डलचा लो तुम्हाला काय सांगतोय, तर प्राईस या 5 मिनिटामध्ये सगळ्यात खाली इथंपर्यंत गेली होती. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल बुलिश कॅन्डल कशी बनते ती. आता आपण बेरिश कॅन्डल कशी बनते ती पाहूया. आता बेरिश मार्केटमध्ये प्राईस खाली पडते, बरोबर. त्यामुळे कॅन्डलचं ओपन कुठे असणार आहे, तर वरती ओपन असणार आहे आणि खाली कॅन्डलचा क्लोज असणार आहे आणि सेम हा कॅन्डलचा हाय असेल आणि हा कॅन्डलचा लो असेल. याच्यामागचं तुम्हाला लॉजिक सांगतो. ही बेरिश कॅन्डल आहे, बरोबर. आता इथे काय झालं, प्राईस इथे ओपन झाली, बरोबर. त्यानंतर बाहेर थोडंसं मार्केटला वर घेऊन गेले आणि त्यानंतर इथून परत सेलर मार्केटला खाली घेऊन गेले आणि परत बायर्सनी थोडंसं प्राईसला वर नेलं आणि इथे प्राईस क्लोज झाली. म्हणजे ही झाली तुमची ओपनिंग प्राईस, ही झाली तुमची क्लोजिंग प्राईस, हा झाला हाय आणि हा झाला लो. समजलं? तर अशा प्रकारे बेरिश कॅन्डल तयार होते. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबूया. आज आपण फक्त कॅन्डलस्टिकच्या बेसिक गोष्टी पाहिलेल्या आहेत. पुढील व्हिडिओपासून आपण कॅन्डलचे जे वेगळे प्रकार आहेत ते पाहणार आहोत. त्यामुळे आपले व्हिडिओ नक्की पहा आणि काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.